असं झालं तर सांगा जरा माका. रस्सो 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 पिऊन खामेलाय भाता अशी झिजरले अजून बारीक होतं ते. तर आता हे सुट्टी करून घेतो. हे आता पहिले मोडून घेतो. मित्रांनो हे बघा जेवक बसले आहेत. ए मस्त झाले आहेत खेकड्याचा. हां हे कोण कोण. नमस्कार मित्रांनो, सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि मित्रांनो आज आम्ही बनवतो खेकड्याचं रस्सो. बऱ्याच दिवसांनी बनवतो. हल्ली बनवकच गावलं नाही. आणि जे ट्रॅप बनवतो त्याच्यामुळे वेळ पण नाही भेटत होतो खेकडे पकडूक जावतो. तर आज निमित्त हा म्हणजे श्रेयसचे मित्र येले आहेत घरी. ते पण असत आणि आमका पण. आणि पावसाळं पण आहे. तर आज आम्ही खेकड्याचा रस्सो बनवतो. तर खेकड्याचा रस्सो कसं बनवतो तो पण बघूया. आणि श्रेयसचे मित्र कोण कोण येले आहेत ते पण बघूया. चला हे खेकडे मोडून घेऊया. आणि नंतर ते सुट्टी वगैरे करूचे कसे ते दाखवतो. हे बघा कसले मोठे आहेत बघा. करणार खेकडे. हे आता पहिले मोडून घेतो मी सगळं. सकाळी पकडला असता. मी आता सगळे मोडून घेतोय आणि त्यानंतर साफ कसे करतात ते पण दाखवूया. आधी आपल्या हे मोठे डेंगे असतात ते मोडून घ्यायचे लागतील. हे सगळे पहिले पकडून मोडून घेऊया. एवढे अजून मोडूचे आहेत नाही दाखवलं. खेकडे सगळे मोडून झाले आणि हे आता धुवून घेतो. हे बघा मोठे मोठे आधी धुवून घे एकदा दोनदा पाणी टाकून ना. डेंगरे मोडला असतंच तर बरा झाला असतं सोमते मग पळत नाही रवाचे. तर आता हे धुवून घेऊया आणि नंतर बाकीच मोठे डेंगे होते ते मी मोडलं आहे. आता हे छोटे मोडून घेता. एकदा पाणी काढून टाकलं आणि परत एकदा ही पण मोडूचे पण धुवचे अजून धुवचे एकदा कुठे करताना आता खोलूचे आहेत ना. मग परत तेव्हा पाणी लागतं. चिकल विकल असलं तर चिकन नसतं आतमध्ये. आतमध्ये नसतं पण आपलं तरी असलं तर आता हे सुट्टी करून घेतो. साफ करून चांगली आहे धडत ना. उद्या संकष्टी आहे ना त्याच्यामुळे आता धडच गावतो. मोडू का पिठं मोड आहे पोरग्यांका जमा होईना खाव केटून. धडत ना. आजचे धडच असते. उद्या संकष्टी आहे ना सोमवार उद्या. अशा प्रकारे हे आता सगळे साफ करून घेतली. त्यानंतर बाकी बघूया आपण वाटाप वगैरे कसा काढतात. तर हे डेंगरे वाटून घेतात ना बारके डेंगरे वाटते. चल आता हे साफ करून घ्यावं पहिले. तर एक ते ह्याच्यातला काढून दाखव लाग कशी काढतात ते पहिले. ती एक लाग दाखव काढून. खरी लाख ही खूप महत्त्वाची असता.
आणि त्याच्यामुळे जी आपण आमटी चांगली होता त्याने टेस्ट येता. काढूची असता मग काढून जेवढी घ्यायची. टाकूची. आणि ह्या घ्यायचा नाही, फक्त बाजूचा सगळा घ्यायचा. चलो ते साफ करून घ्या इकडं, तोच मी माझं काम करतो. बघा हे मित्र इल्यात, हे इल्यात खेळा पण सगळे गेम खेळतात. तो फ्री फायर खेळता, तो खेळान झालो कम्प्युटरवर, तो पण गेमच खेळता. बाई बघतले तुझ्या व्हिडिओ. गेम खेळासाठी त्यांना सांग बाहेर खेळायला वाईट तर नाही लागता, पण ह्यो गेम बेम खेळणार नाही. ह्यो फ्री फायर जास्त खेळता समज, होय ना. तू तुझं डिलीट मारलंय म्हणा, नाही तर तुझा तास चालू असणार असता. हा ह्यो फ्री फायर खेळता, तो गेमच खेळता. इतक्या वेळात नाही वाईट अभ्यास केला असता. ते तुझा मोबाईल ना तो पण समोरचा तो मोबाईल. फ्री फायर साठी मोबाईल मागान घेतलं नाही का मी. हे डिलीट मारलंय. हे बरं आपलं काहीच गेम नको. बरोबर कांदो, कांदो, आला, लसूण भाजायचा. आणि ते डेंगरे खायत बारके ते येतात ना. आणि हे आता वाटून घ्यायचे आहेत, पण आता लाईट गेली आहे बघूया. आता ह्याच्यावर वाटून घ्यायचे आहेत मिक्सरला. नाही लाईट येते तर मग पाट्यावर. आणि आता खोबरा हे भाजून घेतली, त्यानंतर आता वाटाप लावून घ्यायचा. त्यानंतर बाकीची प्रोसिजर. आपल्याकडे आले आहेत विशाल साळकर ब्लॉग. विशालचं पण चॅनल आहे आणि विशालने पण माझा व्हिडिओ टाकेला आल्या ट्रॅपचो. त्याच्यावरसून पण माका 1-2 ऑर्डर येले. थँक्यू विशाल. आणि आता आम्ही हे बघा जे खेकड्याचं रसो करतो ते आम्ही पाट्यावर वाटून घेता बघा, कारण पाट्यावर वाटलेलो भारी होता ना, एक नंबर. आता खूप वर्षांनी पाट्यावर वाटून करतो. होय ना, कारण तुमच्याकडे पाट्यावर वाटतात. ये ना. अरे का खूप यांच्याबरोबर तू कुर्ले 1-2 नाही केलंय, 16-17 कुर्ले केलेले आहेत. काय नाही त्यांना काय नाही करणार ना रे बाबू. हे पाट्यावर आज विशाल पण जेव का आमच्या बरोबर. नाही ये आता यायचा, नाही तर मग सांग पुढचा बोला काय होता आता. चिकन आणलं ना विशाला. ते काय पाट्यावर आता वाटून घेता. सृष्टी बसला वाटू. आता हे डेंगरे वाटून घेतला बारीक, आणि मग त्याचा जो रस येत तोच आपण त्याच्यात वापरतो ना, त्याच्यात रशात कुर्ल्याच्या. आणि आपल्या घरी आता आलेत स्वर्गीय कोकण पराग कुबल यांचं धावती भेट. अचानक भयानक जेवण जातलं ना, एक डेंगो खालच बस झालो. तू का जेवण जाऊचा पाट्यावरचा मेला वाटला नशीब लागता नशीब. होय हो काय चालू हा माझा व्हिडिओ चालू हा. तू पाट्यावरचा खाऊ नशीब लागता. तू येतलं ना ती चाय कोरी देऊया तुका, मग रसव कोरत देतलंय मग. अशी झिजरलंय अजून बारीक होतं ते पाट्याक. मग वाटतं आऊस बापूस काय नाही ना, नको आधी ते वाटाण आहे तरी. आणि मग ते गाळून बिळून घ्यायचे आपण आधी दाखवलं होतं व्हिडिओत ना बऱ्याच वेळा. फक्त हे काय मिक्सरला लावून असतं ते लाईट नसल्यामुळे पाट्यावर, आणि वाटा पण पाट्यावर त्याकडं. आता फोडणी घालतस ना, फोडणी घालता. आता पहिला तेल ना, तेल घातलं. तेल भरपूर घातलं भाऊ, भरपूर आहेत म्हणून 15-16 कुर्ले होते. कांदो आणि मसालो पोरगे आहेत म्हणून जास्त पण घालू नको गेला. तिखट बिकट व्हायचं. 3 चमचे आमचं घरगुती मसालो
ढवळून घ्यायचा व्यवस्थित आणि हे पुरले सगळे त्याच्यात आणि आता हे पूर्ण ढवळून घ्यायचं ना. ते पूर्ण ढवळून घेतलं काय मग त्या पाणी घालायचा ना. त्या पाणी गाळून घेतात त्या पाणी त्याच्यात टाकायचा आणि नंतर शेवटी वाटप. बरोबर. तर आता बाबू दाखव हां वाटप करतो. मी जरा जाऊन येते परा गेला त्याच्यावर. हां तर मित्रांनो आता कुर्ल्याचे ते डेंगे वाटलेले होत. आता ते ह्याच्यात टाकतले. पप्पा आता खादनात गेले म्हणून पुढचा व्हिडिओ मी करतोय. टाकतोय ते आणि थोड्या वेळानं वाटप घालतोय. ते ढवळता. मित्रांनो आता या फोडण्यात घालून झाला. आता आम्ही वाटप घालतो. दिसतात काय बघ उंची पोचता तुझी. हे बघा आता या वाटप त्याच्यात घालतो. मग रस्सा तयार. थांब टाकशील मग. तर ह्या एक झाला काय रसो तयार होतलो. थांब सोला घालूची. याच्यानंतर आणि काय करूचा मीठ टाकूचा. हां मीठ थोडं टाकतोय खाली. हां मीठ टाकतोय. आता काय टाकतलो कोकमा टाकतोय. ही बघ जास्त नाही थोडीशी टाकायची आणि जरासं थोडासा पाणी. चांगले शिजवायचे. काय झालं रस्सा तयार. बघा माझे मित्र येले त्यांका ते खास. मित्रांनो आता या पूर्ण झाला. हे बघा झाला ना गे पूर्ण. होय झालं. हे बघा मित्रांनो आता रस झालो आणि मम्मी वाढता. हे बघा हे जेवको बसले. हे नाव काय तुझा सांग. तुझं नाव रे. रुद्र. तुझा प्रणव. तुझा हे माझे मित्र इले होत. ते जेवक बसले. आता चला चला मी पण बसतोय. खाऊन बघा रे कसं झालो. खाऊन तरी बघा. खाऊन तरी बघा. बघ खाऊन बघ. खाऊन बघ. खाऊन बघ ते डेंगेवाले होते. कसं झालं. मस्त. चला मी पण खाऊन बघते. माका पण वाढल्या. चला मित्रांनो आता जेवण झाला. आम्ही जेवक बसतो. मित्रांनो हे बघा जेवक बसलेत. ए मस्त झाल्यात खेकड्याचा. हां हे कोण कोण आहेत ना. हे नावा सांगलाच काय कोण कोण तुम्ही ते नक्की. होता हे तिघजण पाहुणे येलेले होते बघा. हे हडियातलेच आहेत. हे वाडेकर. ते वाडेकर माहिती ना चायनीजवाले माहिती. हे दोघांचे चायनीजवाले आणि हे दशरथ गावकरांचे पुत्र. दशरथ तुझं पाहुणो. हां सोबत आता अजून एक जेवक असत पराग कुबल. खानेवाले का नाव असं झालं तर सांगा जरा माका. रस्सो पिऊन खामेला भातामाळा खाऊन बरोबर लागत ना. मग उद्यापासून हां बरं आलो. हां सासून आणि सुनेन दोघांनी मिळून बनवलेलो होतो. हां अर्धा वाटा वाटल्याने. हां जमातलं. हां म्हणून तो बरं झालो. तर चला आता मी पण जेवण घेतोय. ओके. तर मित्रांनो आपला व्हिडिओ रेसिपीचो खेकड्याच्या रश्श्याचं कसं झालो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके चला बाय बाय.